आणि आता बातमी राज ठाकरेंची आहे। महिला आरक्षण विधेयक 2023 सालीच पास झालंय। मोर्चे काढणाऱ्यांना विचारलं पाहिजे होतं 2023 साली काय झालं होतं असा सवाल राज ठाकरेंनी केलाय। महिला आरक्षण विधेयकावरून राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर हा निशाणा साधलाय। तर मारणं हा उपाय आहे का असं राज ठाकरे यांना विचारतात। मग त्यांना लिहून समजणार आहे का असं सुद्धा राज ठाकरेंनी म्हटलंय। तर रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीकरणाला विरोध करणाऱ्यांना राज ठाकरेंनी हा सवाल केलाय। विषय निघाला होता, बरोबर आहे। आणि मग तो नेला कुठे की महिला आरक्षणाला बघा सगळ्यांनी कसा विरोध केला। महिला आरक्षण तर 2023 साली झालंय। 33% महिलांना आरक्षण द्यायचं हे बिल पास झालेलं आहे 23 सालीच। आता महिला आरक्षण आलं कुठून? परंतु ते ज्या पद्धतीने यायला पाहिजे होतं वर्तमानपत्रातनं चॅनलमधनं एकदा आलं, दुसऱ्यांदा आलं। हे जे मोर्चे काढत होते या मोर्चे काढणाऱ्या जी लोक होती त्यांना मला असं वाटतं पत्रकारांनी विचारायला पाहिजे होतं 2023 साली काय झालं। मग तुम्ही आता मोर्चा का काढतात? जी राज्य त्यांचे लोक हे ज्यावेळेला टणक राहतात, कडक राहतात, त्यावेळेला असली लोक येऊन शिरू शकत नाहीत, अशी लोक येऊन बोलू शकत नाहीत। पण आमच्याच सगळ्या लोकांचं मवाळ धोरण असतं। 4 गोष्टी ते राज ठाकरेला सुनावतील आमचे पत्रकार की मारणं हा काय उपाय आहे का? बरं, मग काय लिहिणं उपाय आहे? हे लिहून ऐकणार आहेत। मी अनेकदा सांगितले आम्ही पहिले कधीही या सगळ्या गोष्टी करताना पहिले हात जोडूनच जातो, नाही ऐकलं तर हात सोडून जातो। परंतु ह्या प्रकारचं ज्या वेळेला वातावरण तयार होतं राज्यामध्ये त्यावेळेला तुम्ही इतर राज्यांचे पत्रकार, इतर राज्यांचे सगळ्या राजकीय पक्षांचे नेते, सगळे लोक आणि जनता ही कशी एकवटते त्यांच्या भाषेसाठी आणि त्यांच्या गोष्टींसाठी हे कधीतरी आपण बघणार।